महत्वाची बातमी साम टीव्हीच्या इम्पॅक्टची आहे। कारण महानगरपालिकेनं अखेर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला मिळकत कर वसुलीसाठी नोटीस धाडली आहे। साम टीव्हीनं सगळ्यात आधी मंगेशकर रुग्णालयानं 27 कोटी रुपयांचा मिळकत कर थकवल्याची बातमी दिली होती आणि त्यानंतर महानगरपालिकेची लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनच्या नावानं नोटीस काढण्यात आली आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे 2014 पासूनची मिळकत कराची थकबाकी असल्याचंही आता स्पष्ट होत आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 22,06,76,000 रुपयाची थकबाकी कायम आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही थकबाकी भरणं आवश्यक आहे। 2 दिवसात 22 कोटीची थकबाकी न भरल्यास पुढील कारवाई करण्याची नोटीस नमूद करण्यात आली आहे। थकबाकी न भरल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कराधान नियम 42 मध्ये तरतुदीनुसार रुग्णालयावर जप्तीची कारवाई देखील करण्यात येणार आहे। अधिक माहिती जाणून घ्या, आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर सध्या संपर्कात आहेत। नितीन, नोटीसमध्ये काय म्हणण्यात आलंय आणि काय कारवाई होईल? नितीन, माझा आवाज पोहोचतोय? नितीन यांच्याशी आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करू। मात्र पुणे पोलीस रुग्णालयाला नोटीस बजावलेली आहे। पुणे पोलिसांनी दीनानाथ रुग्णालयाचा 27 कोटींचा कर थकीत होता आणि ही बातमी साम टीव्हीनं सगळ्यात आधी तुमच्या समोर आणली। त्यानंतर आता पालिकेला जाग आल्याचं पाहायला मिळतंय। साम टीव्हीच्या बातमीचा इम्पॅक्ट झालाय। 2च दिवसात 22 कोटींची थकबाकी भरण्याची सांगण्यात आले। अधिक माहिती जाणून घेऊ, आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर सध्या संपर्कात आहेत। नितीन, काय कारवाई केली जाणार आहे? पुणे महापालिकेने अखेर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला मिळकत कराच्या वसुलीसाठी नोटीस बजावलेली आहे। मात्र या नोटीसीमधून एक महत्वाची माहिती पुढे आलेली आहे। मंगेशकर हॉस्पिटलकडे 2017 पासून नाही तर 2014 पासूनचा प्रॉपर्टीचा टॅक्स थकीत आहे। एक महत्वाची माहिती त्या निमित्ताने पुढे आलेली आहे आणि हायकोर्टाने आदेश दिलेला आहे की 2014 पासूनचा आज अखेरपर्यंतचा टॅक्स त्यांनी भरावा आणि तो जवळपास 22 कोटी रुपयांचा टॅक्स आहे आणि तो भरण्यासाठी हायकोर्टाने देखील आदेश दिलेला आहे। त्यानंतर देखील हॉस्पिटल हा टॅक्स भरत नाही, ही महत्वाची बाब या निमित्ताने समोर आलेली आहे। आता पालिकेने 2 दिवसाची मुदत दिली आहे, त्यात ते भरतात का किंवा पुढे पालिका काय कारवाई करते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। धन्यवाद नितीन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।